साईराम मंडळी, साईनाथ सकाळ आणि आजचा दिवस आहे तिसरा स्वर्ग सुखाचा प्रवास दिवस तिसरा आणि आज आपण रात्रीचा मुक्काम आहे आपल्या पडग्याला। आता आजचा जो नाश्त्याचा होल्ड आहे ना तो स्वतः खूप लांब आहे, नाश्त्याचा होल्ड पण लांब आहे, जेवणाचा होल्ड पण लांब आहे आणि रात्री तिकडे आपल्याला होल्डला थांबायचं आहे तो होल्ड पण लांब आहे। म्हणजे आज नाही बोलून 40 किलोमीटरचा रस्ता आहे। आता सकाळ झाली आहे, आपण थोडं पुढे आलं आहे कारण आपल्याला थोडा कालचा व्हिडिओ माझ्या एडिटिंग झालं, कालचा व्हिडिओ टाकायचा आहे। तर आपल्या मित्रमंडळी संवाद ओ साईराम 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 शाखा प्रमुख प्रवीण नलावडे साहेब, जय महाराष्ट्र। काय बोलता, कसं वाटतंय? दिवस तिसरा स्वर्ग सुखाचा प्रवास। आज गुरुवार दिनांक 8 तारीख। आज पालखी घेऊन निघालं सकाळ सकाळी शिर्डीला। आज पहिला दिवस पालखीचा पकडण्याचा माझा, ते खूप छान वाटलं। आज पालखी असते की ते सगळं आपलं संकट दूर निघून जातो, आपल्याला काय संकट येणार असेल ते पण टाळून जातो। पालखीचे सगळेच पोरं चांगले आहेत। यंदा माझा 5वा वर्ष आहे। बरोबर। जय साईनाथ। ओम साईनाथ। हा मग रोहित भाऊ, जय साईनाथ बुवा। काय बोलता? काय बोलू, खूप मजा येते करायला। पुन्हा 1 वर्षानंतर आम्ही चालतो परत। विश्रांतीसाठी या ठिकाणी हायवे आणि इकडे आपण विश्रांतीसाठी थांबलो आणि इकडे आपल्याला भेटलेलं क्रीम रोल खाऊया। साईराम हो साईराम, साईराम विकी भाऊ पण रोल खात आहे, क्रीम रोल साईराम। हा बघा माकड, हो साईराम नवीन मुलगा। सद्गुरु साईनाथ महाराज की। आपली पालखी पोचलेली आहे सकाळच्या नाश्त्याच्या होल्डला, जो की आहे पाटील रेस्टॉरंट। सकाळच्या नाश्त्याच्या होल्डला पोचलेली आहे, तर नाश्ता करू आणि दुपारच्या जेवणाच्या होल्डला निघू, जो की आहे 12 किलोमीटरचा हॉटेल पाटील रेस्टॉरंट। बबलू आहे इधर देखो, अम्मा इकडे बघा। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। मंडळी, दरवर्षीप्रमाणे आपल्या नाश्त्याचा जो होल्ड असतो कल्याण फाटाला, तिकडे आपण आलेलो आहे आणि ह्या मामांच्या द्वारे आपल्याला मिसळपावचा नाश्ता केला नाही झाला। तर आपण मामाला विचारा, मामा आपली पालखी दरवर्षीप्रमाणे आपल्या या रेस्टॉरंटवर येते, या हॉटेलवर येते, या मागचं कारण आणि सद्गुरूंची कशाप्रकारे कृपा आहे तुमच्यावरती 2 शब्दात वर्णन करायचे?
सुंदर सद्गुरूंचे उपकार आहेत का आमच्या इथे पालखी येतो आणि सेवा करायला आम्हाला मिळतो. बस आपण काय बोलणार दोन शब्द. साईबाबांची कृपा आहे आमच्याकडे. अशी पालखी घेतल्यापासून आमच्याकडे नेहमी विस्तार अशीच पालखी आणि अशीच पालखी दरवर्षी येतात. दादा आपण काय बोलाल दोन शब्द. जेव्हापासून पालखी आली त्याच्या पाय लागले तेव्हापासून साईबाबांची कृपाने आम्हाला चांगला झाला. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय साईनाथ, जय साईनाथ मित्रमंडळी. काय मग स्मित डिसोदा पिंटू भाव नाही स्मित डिसोदा नाव आहे. आधी राकेश आहे. राकेशने मला धमचा घेतलेला पण आता आणून दिला परत. काय बोल रे हाय कुठे अतुल भाऊ. अरे पाठी राहिलेलो भाऊ. अरे थोडा तुम्हाला राहायचंय. आता पाय दुखायला लागले. पालखी सोबत आहे मी पाठीच आहे. साईराम तापा. आणि आज आपले प्रकट झालेले शिबलू हा लाल लाल झालेला चालून. झेंडू भाऊ साईराम सागर. राम मंडळी जेवणाच्या होल्डवर आपण पोहोचणार आहोत थोडा वेळ. आता आम्ही घेतली पालखी. पाठी विकास भाऊ आपल्यासोबत. साईराम मंडळी आपण पोहोचलो आपल्या दुपारच्या जेवणाच्या होल्डला जो की आहे या ठिकाणी. आपली पोरं येऊन झोपले आहेत. आपण पण थोडा आराम करू मग भेटू बाबांचा भंडारा खाताना. ओम साईराम. तर साईराम मंडळी आता आपण दुपारच्या जेवणाला आलेलो आणि काय भाऊ मोंटू भाऊ साईराम भाऊ साईराम सांगा भाऊ साईराम जेवायला या. आणि आपला विकास भाऊ तिकडे जेवतो. विकास भाऊ साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड विकीदा इकडे बा. विकीदा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईराम. नवीन मामा आलेले आहेत. साईराम पिंटू दादा. साईराम की भाऊ. साईराम. क्षणभर विश्रांतीसाठी जे की या ठिकाणी शेवटी आज 8:30 वाजता आपण आपल्या रात्रीच्या होल्डला पोहोचलो आहे. स्वर्गसुखाचा प्रवास दिवस 3रा आज पोहोचलो आहे. रात्री 8:30 वाजता. रस्ता खूप खराब आहे बघा तुम्हीच बघू शकता. आणि पिंटू भाऊ बघा टेम्पोचा सपोर्ट घेऊन चालतोय की टेम्पोला सपोर्ट देतं कळत नाही. आता होल्डवर लाईट पण नाही बघू.
साईनाथ करतील काय ना काय. तर आता पोचलो आपण, जेवण वगैरे करू, जमलं तर आज भजन करू आणि परतीचा प्रवास उद्याचा. जय साईनाथ. साईराम मंडळी, आता आपण पोहोचलो आपल्या रात्रीच्या ओढला. ते जे की आहे तारासिंगचा थोडंसं 600 मीटर पुढे. आपण रात्री तिकडे थांबतोय. तर रस्ता थोडा खराब होता. त्या रस्त्या खराबमध्ये दुपारच्या जेवणाच्या होल्डपासून, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, दुपारच्या जेवणाच्या होल्डपासून ते या रात्रीच्या मुक्कामापर्यंत आपल्या विक्की भाऊनी आणि सागरनी सोबत दोघांनी पालखी इथपर्यंत घेऊन आले. खरंच जे लोक पदयात्रा करत नाही ना, त्यांनी एकदा पदयात्रा करावी. त्यांना कळेल की हा रस्ता कसा आहे आणि ह्या रस्त्यावर पदयात्री करणारे जे पदयात्री आहेत त्यांचा काय अनुभव आहे. त्या अनुभवासाठी आपण हा ब्लॉग करतो, हे अनुभव सांगतो. रस्ता खरंच खूप खराब आहे. आजचाच नाही, याच्या पुढचे अजून जे रस्ते येतील ना तेही मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल. तेही खूप खराब आहे. तरी पदयात्री बाबांची भक्ती करण्यास सोडत नाही. ही बाबांची खरी लीला आहे. तर आज जे अनुभव आपल्या विकी भाऊनी घेतलेत ते आपण विकी भाऊला विचारू. विकी भाऊ, साईराम. कसं वाटलं आज? खूप चांगलं वाटलं. ॲक्च्युली रस्ते तर एवढे खराब होते तरी पण आम्ही कसा बसा आलो, बाबाची इच्छा होती. आणि सागर भाऊचा काय अनुभव आहे? सागर भाऊला कसं वाटलं आज होल्ड टू होल्ड? खूप टायमानंतर पालखी घेतली मी. आणि बाजूला पिंटू भाऊ असतोय. पिंटू भाऊनी ना आता गाडीला ओढत आणलंय टेम्पोला. टेम्पोचं पेट्रोल संपलं तर टेम्पोला ओढत घेऊन आला आणि बोलतो मी टेम्पोचा सपोर्ट घेऊन नाही आलो, टेम्पोला घेऊन आलो. आणि टेम्पो झाला आपला हनुमान दादा. हनुमान दादा जय साईनाथ. आणि आपले कारवाले सेवाराम, आपले काके भाऊ आणि ते नाना आहे आपले मोठे टेम्पोवाले. नाना आहे ना, नाना म्हणतात त्यांना. आणि त्यांच्याच बाजूला आपल्या पालखीचे अध्यक्ष श्री संदीप पवार साहेब, हे पण तिकडे. साईराम बाबा, काय बोलता मग आजचा अनुभव? रस्ता एवढा खराब, लाईट नाही. लाईट पहिली गोष्ट तर होल्डवर लाईट नाही. आज मोबाईल पण चार्जिंग होणार नाही पोरांचे. मोबाईल स्विच ऑफ झाला. तर बघू आता या ठिकाणी आपण कशा प्रकारे करू, काहीतरी होईल काहीतरी. मामा आपले खूप चांगले, काही ना काही बंदोबस्त करून देतील आपल्याला. तर ब्लॉग पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की कळवा. आणि पार्टी आपले भाऊ लोक पण सोबत बसतात. जय साईनाथ. नाना मोठे एसरचे ड्रायव्हर सेवाग्राम आपले. हा, आपली मोठी टेम्पो आहे ना, त्यांचे हे ते चालवतात. पुढे हे नाना चालवतात. नाना साईराम. आणि बाजूला परवीन भाऊ. साईराम परवीन भाऊ चालतोय. तर ओम साईराम मंडळी, आज आपल्या बाबांच्या जेवणामध्ये आहे भजी, पुरी भाजी, डाळ भात. आणि आपण जेवतो इकडे. भाऊचं जेवण झालंय इकडे पण. भाऊ साईराम पण आपले भाऊ लोक जेवत आहे. हो साईराम, जेवण चालू आहे, जेवण. साईराम साईराम साईराम. मंडळी, आज ज्या होल्डवर आपण थांबलो त्या होल्डवर लाईट नाही आहे. तर आज आपण असं ठरवलं की आज भजन नाही होणार. क्षमा असेल, आजच्या ब्लॉगमध्ये भजन नसणार. तर उद्याचा पण प्रवास आहे, खूप मोठा प्रवास आहे. तो प्रवास आपण आपल्या ब्लॉगमध्ये कव्हर करूया. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम बघायलाच भेटणार. तर भेटूया उद्याच्या प्रवासामध्ये. दिवस 4था, स्वर्ग सुखाचा प्रवास. आजचा 3रा दिवस होता, सुखरूपपणे पार पडला. उद्या 4था दिवस. तर भेटूया उद्या दिवशी. ओम साईराम.